कॉलेजमध्ये कोणत्या तरी गाडीने हेल्मेट चोरी जाऊ नये त्यासाठी चांगली सिक्युरिटीचा बंदोबस्त केला होता. पण मला इथं डाऊट होता की याची जर कोणी गाडीत चोरीला घेऊन गेलं तर मग नेमकी हा काय करेल. शाबाश बेटा, बहुत बढिया. तर स्वागत आहे तुमचं आपल्या फिरती सिरीजच्या एपिसोड 2 मध्ये. तर सुरुवातीलाच कॉलेजमध्ये घुसण्याआधीच ना वॉचमॅननी पकडलं आणि आमचे नाव गाव लिहून घेतले. त्याला पण डाऊट होता की नेमके आम्ही याच कॉलेजचे का दुसऱ्या कॉलेजचे. कॉलेजमध्ये आल्यावर आधी या 2 कार्यकर्त्यांची भेट घेतली, त्यानंतर आलो आम्ही आमच्या डिपार्टमेंटला. पण आमचा येण्याचा टायमिंग आणि सर लोकांचा लंच सुरू होण्याचा टायमिंग एकच होता. आता त्यांचा तर लंच टायमिंग चालू होतं. म्हणलं चला आपण पण आपल्या पोटापाण्याची सोय बघू. त्याच्यासाठी आलो जोगेश्वरीला. आता इथली भेळ तर काय एवढी फेमस आहे ते तर नाही माहिती, पण इथली मिसळ तर चांगलीच फेमस आहे. पोटपूजा करून परत कॉलेज आलो बघतो तर काय ज्या मॅडमकडे आमचं काम होतं त्याच नव्हत्या. आता मला पण प्रश्न होता की नेमकी आता करायचं तर करायचं काय, कारण की ज्या कामासाठी मी 300 किलोमीटर लांबचा प्रवास करून आलो तेच काम नाही झालं. पण आता माझ्याकडे दुसरा पर्याय पण नव्हता. त्याच्यामुळे ठरवलं, म्हणलं चला आता मित्राच्या फ्लॅटवरती जाऊ. त्याच्यासाठी बस पण लवकर भेटली आणि त्याच्यामध्ये बसायला सीट पण भेटली. आणि बस मध्ये माझ्यासमोर एक म्हाताऱ्या आजी पण होत्या, पण त्याच्यात आजीला बसायला सीटच नव्हती भेटली. त्याच्यामुळे आजीने डायरेक्ट खालीच बसून घेतलं. आता अशा परिस्थितीत मी आजीला बसायला माझी सीट दिली असती, पण त्यांच्यासोबत ना अजून एक व्यक्ती होते आणि आता ते दोघं होते आणि सीट तर एकच होती. आता ही तर त्यांच्यासाठी नाइंसाफी झाली असती. त्याच्यामुळे म्हणलं चला कुठे रिकामी सीट देतात, मीच घेतो बसून. कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर. बस मधून उतरल्यावर रिक्षा पकडली आणि त्याच्यानंतर संकेतच्या व्हिडिओ कॉलच्या गाईडलाईनच्या मदतीने 1 पर्यंत पोहोचलो त्यांच्या फ्लॅटवर. या सगळ्यात आज तर माझं काम तर नाही झालं, जाऊन द्या, उद्या परत पुन्हा ट्राय करून बघतो आणि आपण पुन्हा भेटू पुढच्या एपिसोड मध्ये. तोपर्यंत सगळ्यांना राम राम.